जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खुनाच्या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री कारागृहाच्या सुरक्षा भिंतीजवळ फटाके फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार आकाश सपकाळे हा 2021 पासून खुनाच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। त्याच्यावर तब्बल 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। त्याच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री कारागृहाच्या सुरक्षा भिंतीलगत फटाके फोडण्यात आल्याचा आरोप आहे। फटाक्यांच्या ठिणग्या कारागृहाच्या आवारात गेल्याने कॅन्टीनमधील साहित्याचे नुकसान झाले असून कैद्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। कारागृहासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा भिंतीजवळ अशा प्रकारे फटाके फोडत असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कारागृह प्रशासनाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया आणि शुभम राहुल जाधव यांना ताब्यात घेतले। त्यानंतर पोलिसांनी दोघांना शनीपेठ परिसरातून ताब्यात घेत सार्वजनिकरित्या कारवाई करत कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू असून घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे। 20 ऑगस्ट रोजी रात्री साधारणतः 12 वाजेच्या वेळेला जळगाव सबजेलच्या परिसरामध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला काही 5-6 लोक हे फटाके उडवताना दिसत आहेत। तर पोलिसांना तो व्हिडिओ मिळाला, त्यानुसार आपण चौकशी केली, त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की एक आरोपी आहे आकाश सपकाळे, जो मर्डरचा आरोपी आहे आणि जो आता जेलमध्ये आतमध्ये आहे। तर त्याचा वाढदिवस होता म्हणून या लोकांनी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जेलच्या बाहेरच्या भिंतीच्या इथे फटाके फोडले। तर याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये विक्की गणेश शिंदे आणि शुभम जाधव याला आपण BNS 336 या कलमान्वये आपण अटक केलेली आहे। सर, यातील आणखी काही आरोपी फरार आहेत? याच्यामध्ये 4 एकूण आरोपी आहेत। त्याच्यापैकी 2 जे मुख्य आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 2 आरोपींना देखील आम्ही लवकरच अटक करू। या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। हा जो सपकाळे नावाचा आरोपी आहे, हा जो आतमध्ये आहे, त्याच्यावर जवळजवळ 8-9 गुन्हे आहेत। तो तडीपार देखील झालेला होता आणि हे दोन्ही जे आरोपी आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत। यांचे देखील आता तडीपारीचे प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत। पोलीस वरातही काढली की वरात काढली असं म्हणता येणार नाही। आम्ही तपासासाठी त्यांना जेलच्या परिसरामध्ये आम्ही नेलं होतं की जेणेकरून एव्हिडन्स आम्हाला मिळेल।